सुपर माल, सुपर गावरान गावरान गावरान. चला चला, बोला प्रभात, बोला प्रभात. चला सुपर कारले, सुपर कारले. बोला मामा, मामा बोला. 10 रुपये. चला 10 रुपये किलो, 10 रुपये किलो. चला भगत, भगत बोला. 12 रुपये. 12 12 12 12. 15 रुपये. चला 15 रुपये. चला इसको बोलते माल, इसको बोलते माल. चलो चलो. तो सुपर गावरान कारला 1500 जा रहा. चलो चलो. अरे बोलो उस्मान भाई, करेला होना क्या? 1500 जा रहा. चलो बोलो. नहीं, हरा वाला नहीं होना था अपने को, वो सफेद वाला होना था. ये नहीं होना. बोलो बोलो. अरे भगत बोला, बोला. सुपर है कारला, कारला 1 नंबर है ना. बोला 18 रुपये. 18 18 18 18. 20. चलो 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये. सुपर कारला, सुपर कारला. चलो आ जाओ, आ जाओ, आ जाओ. 22. चला 22 रुपये, 22 रुपये. बोला मामा, मामा बोला. आता याच्यापेक्षा काही जास्त वाढवायला पडत नाही. हा, माल तर भरपूर आलेला आहे, भेटतेच आपल्याला माल दुसरा. हा, तरी 10 रुपये पावची का लागते ना. बोला मामा, करू का 25 25 करू का? नाही, राहू द्या, देऊन द्या, त्याला देऊन द्या. 22 रुपये, 22 रुपये. सुपर कारला. बोला बोला. बोलते का कोणी? बोलते का? 22 रुपये 1, 22 1, 22 2, 22 3. 22 रुपयानं कारला. भगत किती पाहिजे तुम्हाला? पूर्णपणे पाहिजे का? 4 पन्ने ठेवतो मी. बरं ठीक आहे, लावा काट्यावर. हा घ्या, 2-3 पन्ने आहे शिल्लक याच्यात. पाहिजे असेल तर 22 ने घेऊन घ्या. ठीक आहे ना. आणि ते दोडके? दोडके आहे ना 7 पन्ने. हा घ्या मग. बोला दोडके काय भाव घेता? नाही बघत, मला दोडक्याचे 3 पन्ने पाहिजे होत्या. तुम्हाला किती पाहिजे? हरकत नाही ना, 4 पन्ने मी ठेवतो. तो भाऊ, ते 22 न लावा, मग दोडके बी लावा 22 न. आम्ही ठेवतो दोघात 7 पन्ने. 22 ना? नाही हो, अरे सुपर माल आहे ना. जास्त बोला जरा, वरती बोला. नाही ना, किती सुपर असला तरी स्वस्त का लागते ना आम्हाला. अर्धा वाया जाते त्यातला. हा, 22 न लावता का सांगा? सांगा आता. स्वस्त एक म्हणते. हा 15 रुपये पावाच्या कमी इतकेत का हे? पण जाऊ दे, आता माल भरपूर आलेला आहे आज. बरं मी काय म्हणतो मामा, 25 न लावतो ना. 25 न घ्या. जाऊ दे बा, माल आहे ना एरी भरपूर आलेला. जातो आम्ही तिकडे भोजनीच्या इकडे पाहतो, तिकडे आहे माल. मामा थांबो. हा 23 न लावतो मी. काही टेन्शन नका घेऊ. तेवढा काही कसरा राहू देत नाही मी तुमचा. काढून देतो तेवढा कसरा. त्याला जाऊ द्या, घेऊन घ्या. हा, सुरुवातीला 15 रुपये पाव विकता येते. राहिलेला शेवटचा माल 10 रुपये पाहून गेला तरी आपल्याला फायदा आहे ना. तर ठीक आहे, मग लावा. पाहिलं का शांताराम भाऊ? हा 22 आणि 25 रुपये किलो हे कारले दोडके हे ते माल चालला. हा बाबर, आपल्या मालाला आहे का काही किंमत? हा, हेच माल तुम्ही त्या भाजीपाल्याच्या दुकानावर जाबर घ्याले. हा 15 आणि 20 रुपये पाव म्हणते ना. खरंच ले का, शेतकऱ्याच्या मालाला काहीच किंमत नाही रे. हे तर काहीच नाही. चला तिकडे, चला आणखी दाखवतो तुम्हाला. पाहिलं का शांताराम भाऊ? हा पूर्ण मार्केटमध्ये पाहिलं तुम्ही, पानं किती माल आलेला आहे. हा, आणि काय भाव चालला माल? सगळा माल स्वस्त चालला ना. अशी आवक जास्त झाली की असं होते. तुम्हीच विचार करा आता. एवढा मोठा माल इथं आणाले आपल्याला किती मेहनत लागते. हा, ते माल तोडा, हा त्याला साफ करा, बरोबर भरा पन्न्यामध्ये, इथं आणा. हा, एक तर मजुरी बी आता मजुरी कमी नाही आहे, आणि मजुरी पहिल्यासारखं काम नाही करत. हा, आणि एवढ्या मेहनतीने इथं आणू नये माल. ह्याचा बेभाव जर गेला तर या कास्तकाराला काय परवडणार आहे आपल्याला? हो ले का देवदास, बरोबर बोलतो रे तू. हा, एक तर ले का हे माल ठेवता येत नाही, आजच्या आजच विका लागते. हा, आपल्या सोयाबीन सारखा नाही आहे, भाव वाढू लोक वाट पाहू बा. म्हणतो ना, काय सांगावं तुम्हाला, आमचे हाल काय आहे ते आम्हाला माहित. हा, पण लोकांना वाटते बा काय देवदासले लय फायदा आहे, लय फायदा आहे. कधी कधी एखाद्या सीझन मध्ये होते आम्हाला फायदा, पण ते सारखंच असते ना हो. किती केलं तरी पैसाला पानं 3च असते. कधी फायदा कधी नफा चालूच राहते. खरंच ले का देवदास, कमाल आहे का तू. हा, आमच्यासारख्या ले का दूरच डोंगर हिरवा दिसते. तसंच आहे ना बुवा, काय सांगू तुम्हाला माय हाल. हा, सकाळपासून जेवलो नाही मी पोटभर. हा, चला मग आता इथं नाश्ता दिला तरी करू. चला चला, हॉटेलात नाश्ता करू आपण. देवदास, ते हॉटेलातले भजी गिजी राहू दे आता. कसं आहे माहितीये का, ते माझ्या चुलत मी फोनवर फोन करू राहिला. ते त्यानं इथं घर घेतलं तर म्हणून या म्हणते घरी. तिथं जेवायलाच या म्हणे, जेवण बनवायला सांगतो म्हणे. पण मी म्हटलं जेवण घेऊन काही बनवायला सांगू नको. मी म्हटलं काहीतरी नाश्ता किस्त्याला कर, येतो बुवा आम्ही. ती वाट पाहत असेल. हा, तिथे गेल्यावर बोलू आपण काय बोलायचं ते. ठीक आहे, चला बा. खरंच बा, विनाकारण तपलीक दिली बा तुम्ही बाईले. हा, जेवण घेऊन बनवायचं काही काम नव्हतं ना. हा, जरसे पोहे घे केले असतात बस. आम्ही का पाहुणे थोडी आहो, घरचेच माणसं आहो आपण. तसं नाही देवदास भाऊ, आता तुम्ही काय नेहमी येता का आपल्या इथं? हा, आज आता भाऊजी सोबत आले म्हणून तरी आले बा. आता तुम्हाला तर माहित आहे, शेतकऱ्याला कुठे फिरता येते का? हा, वावर सोडून कुठे जाता येत नाही ना. आम्ही शेतकरी आहो ना. हा, आता हे लेकराच्या शिक्षणासाठी म्हणून राहा लागते बा इकडं. काय सांगता तुम्ही? इथं राहून गावाकडची शेती पाहता का? मला वाटतं तुम्ही नोकरीलाच आहे का इथं? नोकरी खायची आता. हे पोरा इथं शाळेत, आता ते जाणे केल्याविषयी इथंच मग घर घेतलं. नंतर भाऊ, म्हणून तुम्ही मुद्दा मानलं तुम्हाला यायच्या घरी, याच्या भेटीसाठी. हा, हे मानुलीतले सदन कास्तकार आहे ना. अहो, याची शेती पहा तुम्ही, त्याच्या वावरात जाऊन पहा तुम्ही. अहो, काय 1 नंबर पीक काढतात हे. याच्या कास्तकारीला जोडच नाही ना. काय नाही म्हणा, पण हे सरपंच बी मला नेहमी सांगतात ना, म्हणते देवदास भाऊ, शांताराम भाऊ बा लय बा कास्तकारी 1 नंबर आहेत म्हणून. कायच हो, शेतीत मजा नाही राहिली पहिल्यासारखी. लय हाल आहे, काही पिकतही नाही बस जस पाहिजे तसं.
असं कसं म्हणता तुम्ही पिकत नाही म्हणून? अहो शेती ऐकत नाही, नोकरीला ऐकत नाही शेती. हा आम्ही पाहा ना, हे बाई हे शेतीच्या भरशावर हे बाई एवढं घर घेतलं, 2 प्लॉट घेतले तर. काय सांगता? हे शेतीच्या भरशावर एवढं घरगीर घेतलं तुम्ही? काय राजू, आम्ही तेवढी ढोरासारखी मेहनत करून सुद्धा राजू आम्हाला घराची ईट नाही बदलून होऊ राहिली. तेच तर आहे मग, नुसती ढोरासारखी मेहनत करून थोडी फायदा होते. हा हे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे ना, इथं सगळं हिशोबाने जर केलं का नाही तर लय फायदा भेटते बरं. म्हणता ते बरोबर आहे, मेहनत जर केली तर फायदा भेटते. पण राजू काही आपल्या हातचं नाही ना. हा कधी कधी तर पेरणं साधत नाही, इकून तिकून पेरणं साधलं तर फवारा साधत नाही. हा कधी कधी गवतच होते. खरं सांगू का शांताराम भाऊ, एक दिवस तुम्ही आपलं वावर पाहिली आज. हा आणि पहा आपल्या वावरात गवताची काळी तरी दिसते का तुम्हाला? आणि पिकं पहा कसं आहे ते. बरं याच वर्षी नाही, दरवर्षीच. काय सांगता? असं कोणतं तंत्रज्ञान वापरता बा तुम्ही? अहो शांताराम भाऊ, माय कसं आहे माहितीये का, मी ते पेरण्यापासून ते पीक काढेपर्यंत पूर्ण फवारा मारणं असो का निंदन असो, हे सगळं हवामानाचा अंदाज घेऊन करतो ना कोणते काम. हो पण रोजच्या रोज हवामानाचा अंदाजही समजला पाहिजे ना आपल्याला. आता मोबाईल नाही वापरत का तुम्ही? अहो मोबाईलवर रोज असतं ते हवामान तज्ञाचे व्हिडिओ येतात. नाही मोबाईल गिबाईल वापरतो आम्ही, पण कुणी कुणी म्हणते बा त्याचा अंदाज चुकीचा होते. सांगा आता काय बोलला शांताराम भाऊ तुम्हाला? अहो तुम्ही दुसऱ्याच्या सांगून काय हे करता? तुम्ही स्वतः अनुभव घ्या ना. हा स्वतः अनुभव घ्या मग पहा. हा अशी का सगळेच थोडी चुकीचे असते तर? शांताराम भाऊ बरोबर बोलते ते. हा कसं आहे माहितीये का, आपण हे फालतूचे व्हिडिओ पाहत बसतो. हा मेन पाहायचे जे व्हिडिओ आहेत ते पाहत नाही. राजा देवदास म्हणून तर आपण मागे आलो राजा. हा पाणी या पाहुण्याची का शेतीच्या भरशावर किती प्रगती झाली. बरं मी काय म्हणतो पाहुणे बा, आपल्याला जरा ते हवामान तज्ञाच्या व्हिडिओच्या बाबतीत सांगा जरा, असे कोणते व्हिडिओ पाहाव कोणते नाही ते. म्हणजे कसं तुमच्यासारखी आमची प्रगती झाली तर झाली बुवा. आता तुम्हाला सांगत झालं तर आता मोबाईलवर कसं आहे माहितीये का, बऱ्याच तज्ञाचे व्हिडिओ येतात. पण मी आता कसं आहे माहितीये का, तोडकर साहेबाचे व्हिडिओ पाहतो बा. तोडकर साहेबाचे व्हिडिओ म्हणजे कसे आहे माहितीये का, 100% रिझल्ट देणारे असतात. हा त्यांनी सांगितलं बा पाऊस येणार तर त्या तारखेला पाऊस येणार म्हणजे येणार. बरेच वर्ष झाले त्याचा अनुभव घेऊन आलो ना मी. अहो त्यांनी सांगितलं ना बरोबर, ज्या तारखेला सांगितलं त्या तारखेला पाऊस आला म्हणजे आला. काय सांगता, खरंच का? हो काय सांगू तुम्हाला, आता या मागच्या काही दिवसातली गोष्ट सांगतो तुम्हाला, घडलेली घटना सांगतो ना. हो माया कामावर मजूर होतं, माया कामावर मजूर असणार मजूर मी दुसऱ्या दिवशी बंद केलं. म्हटलं येऊ नका म्हणून सांगितलं त्याले. अहो तेव्हा मजूर भेटे नाही ना. सगळे लोक मला हसत आहे ना. ते म्हणे अरे म्हणे का तू कामावरचं मजूर का तू बंद करू राहिला म्हणे. हा तुझं काम राहिलं म्हणे आणि तू म्हणता म्हणे की उद्या येऊ नका म्हणून. त्याला सांगत जाऊ ना, अरे उद्या पाऊस येते म्हटलं, पावसात काही काम होत नाही म्हणून म्हटलं मला मजूर पाहिजे नाही. हो असं म्हटलं तर सगळे लोक खिकी दात काढत आहे ना. अरे म्हणे पाऊस का तुझ्या घरचा आहे का म्हणे, उद्या येते म्हणून सांगू राहिला म्हणे. अहो खरं सांगतो ना तुम्हाला, दुसऱ्या दिवशी एवढा जोरात पाऊस आला का नाही. अहो कामावर गेलेलं मजूर 1 तासात तर घरी आलं. घरी आल्यावर सगळेजण येऊन मला विचारत आहे म्हणे, अरे तुला का स्वप्न पडलं का म्हणे, काय म्हणे आज पाऊस येते म्हणून. हा तेव्हा मग मी त्याला आदल्या दिवसाचा तोडकर साहेबाचा व्हिडिओ दाखवला. आणि त्या व्हिडिओत त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी पाऊस येते म्हणून. अरे त्यानं पाहिल्याबरोबर त्याने दुसऱ्या दिवसापासून ते तोडकर साहेबाचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली ना रे भाऊ. तुम्हाला सांगतो ना, त्या दिवसापासून तर आमच्या गावातले प्रत्येक शेतकरी आहे का नाही, तोडकर साहेबाचा एकही व्हिडिओ सोडत नाही ना. नाही नाही बरोबर आहे ना. हो एवढा अचूक जर अंदाज भेटत असेल तर माणूस व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहते का? बरं मी काय म्हणतो, तुमच्या मोबाईलात एखादा व्हिडिओ असेल तर दाखवा ना आम्हाला. म्हणजे कसं आहे माहिती का, आम्हाला माहित पडते ते कोणते व्हिडिओ आहे ते. म्हणजे मग आम्ही कसं ते व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो बा. कसं आहे माहिती आहे का, तोडकर साहेबाचं नाव ऐकलं आम्ही, पण ते व्हिडिओ कसे आम्ही पाहायला गेले नाही ना. म्हणजे आम्हाला माहित नाही. जरा तुम्ही तुमच्या मोबाईलात एकदा पाहिला तर म्हणजे आम्हाला समजेल. तोडकर साहेबाचा व्हिडिओ का? अहो मोबाईलवर काय पाहता, टीव्हीवरच पाहा ना. हा माझ्या मोबाईल एरी टीव्हीला कनेक्ट असते. हॅलो जय आता चालू शिवराय करतो. जय शिवराय जय शिवराय. बोला सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस सुद्धा येतात आणि तुमचे 100% जो अंदाज आहे ते 100% खरे ठरत असतात. तर सर शेतकऱ्यांना तुम्ही 8 आणि 9 तारखेची कंडिशन काय ते सांगावे आणि तुमच्याबद्दल थोडक्यात सांगावं. नक्कीच. बहुप्रतीक्षित असलेला जो काही पाऊस आहे तो आज विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये जसे हिंगोली, यवतमाळ, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजही व्याप्तीच्या बाबतीत 7 ऑगस्ट चांगल्या पद्धतीने आहे. आणि हा पाऊस नाशिक क्षेत्राकडे, अहिल्यादेवीनगर क्षेत्राकडे आज 7 ऑगस्टला संध्याकाळपर्यंत जाईल. आणि 7 आणि 8 तारीख ही भाग घेण्याच्या बाबतीत खूप चांगली आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि जो काही पश्चिम महाराष्ट्र असेल, या बाबतीमध्ये खानदेशचा जर आपण ठाकरे सर विचार केला ना, तर खानदेशच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा भाग पद्धतीने पडेल. पण 12-13 तारखेपासून महाराष्ट्रात एक सगळीकडे सर्वशाम पावसाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे ह्या पावसाने आणि त्या पावसाने बरेचसे भाग पूर्ण होतील, अशा पद्धतीने अंदाज आपण दिलेला आहे. आणि हे सगळे व्हिडिओ सचिन ठाकरे 2.0 आपल्या तोडकर हवामान अंदाज ऑफिसवरती देखील दिलेले आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. ओके ओके धन्यवाद सर. बापरे, सचिन ठाकरेच्या चॅनलवर येते नाही का त्याचे व्हिडिओ? 2-3 वेळा मा मोबाईलवर आले होते राजू हे व्हिडिओ, पण मी आधी काय जरासा पाहिला आणि बंद केला होता. तेच तर चुकी करता राजू तुम्ही. हा व्हिडिओ कधी पण पुरा पाहायला पाहिजे ना. 1-2 मिनिटं पाहता आणि बंद करून टाकता. तुम्ही सांगा मला, हा आपल्या विदर्भात आणि त्या मराठवाड्यात कमी जिल्हे आहे का? हा एवढ्या सगळ्या जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज काढणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? हा एवढा राजू ते वेळात वेळ काढून सगळा अंदाज काढते आणि आपल्याला सुचवतेत राजू.
आणि आपल्याला जो 10-15 मिनिटाचा व्हिडिओ पाहायला वेळ नाही. काही काही लोक तर राजू आपल्या जिल्ह्याचं नाव नाही आलं म्हणून व्हिडिओ पाहत नाही. आता तुम्ही सांगा, 15 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या जिल्ह्याचं नाव घेता येईल का? आज नाही आलं तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतेच ना हो. पण आपल्याला जरासा दम नाही ना. 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहतात लोक आणि बंद करून टाकतात. कामाची व्हिडिओ पाहिले वेळ राजू लोकाले. जे कामाची व्हिडिओ आहे ते पाहत नाहीत लोक. बरोबर बोलले बा पाहुणे बा तुम्ही. आता आम्ही पाहतो बा तोडकर साहेबाची व्हिडिओ पाहत जातो आजपासून. तुमचाच फायदा आहे बा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर. आणि पाहिला तर जरा पुरा पाहत जा. नाही बा एवढा कामाचा व्हिडिओ अर्धवट सोडायला पडते का? पुरा व्हिडिओ पाहा लागेल ना. चला मग आता उशीर बराच झाला बा, आम्ही जातो आता. ठीक आहे, येत जा कधी आली इकडे तर. अरे रामा मग येऊ का आम्ही? बा मग आता थांबतच नाही म्हणतात. तुम्हाला तर म्हटलं आजचे दिवस थांबले असते जमलं असतं ना. नाही घरी जावं लागते, घरची वाट पाहत असेल ना. सकाळपासून आम्ही इकडेच आहो. हरकत नाही, येत जा मग इकडे कधी आले तर. येऊ आम्ही बी, पण तुम्ही पण या आता कवटोळे कधी एखाद्या वेळेस. येतो ना, एकदा याच लागते तुमच्या कवटोळे. कसं आहे माहिती आहे का, हे भाऊजी बी नेहमी म्हणतात ना की आपले देवदास भाऊ मस्त भाजीपाला काढतात म्हणते. एक दिवस त्याचा भाजीपाला पाहायला याच लागते. येजो देवदास भाऊचा भाजीपाला पाहायला येजो. आणि आपल्या शांताराम भाऊ बी भाजीपाला लावणार आहे आता. सांगा आता सरपंचानं काय काढला इथे हे विषय आता. हो सरपंच, मी काय लावणार आहो भाजीपाला? एवढे हाल आपल्याला होते का बाबा? हे देवदासचे हाल पाहिले तर मी राजा घायल झालो राजा. कोण करेल एवढे हाल राजा? ते बेबावचा ते भाजीपाला, त्यापेक्षा आपलं सोयाबीन बरं आहे. शांताराम भाऊ झाले वाटते थंडेगार. देवदासचा हाल पाहिलं असेल त्यानं. आता काय लावतो म्हणते भाजीपाला. नाही तर रात्रीचं काल तर मला झोपू दे नाही लगे. उद्या जायचं आहे व आपल्याला. सकाळीच लगे मा घराकडे आले. चला लवकर जायचं आहे, बियाणं आणायचं आहे. हरकत नाही शांताराम भाऊ, लावला तरी चालते. त्यात का फायदा भेटत नाही का? आता ते भाजीपाला विषय माजू नका काढू. ते देवदास लावते ना भाजीपाला. देवदास सारखं आपल्याला जमते का? देवदास म्हणजे रॉयल कास्तकार आहे ना बाबा. चला जाऊ द्या, भरपूर उशीर झाला आपल्याला. चला घरी लवकर. ठीक आहे ना बा, तुम्ही म्हणसाल तसं. चला मग. अरे बा रामा, येतो आम्ही. बरं ठीक आहे, या. बा मंडळी, मग देवदासची कास्तकारी हा विषय आपण इथंच संपून टाकू. आता उद्यापासून नवीन विषय घेऊन येऊ. चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे नीलकंठ भाऊ धानोरकर, त्रिशा गौरव ठाकरे, विठ्ठल भाऊ लाहोरे, योगेश भाऊ कावळकर, कुणाल भाऊ मोडक, हेमंत भाऊ लकडे, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, मिलिंद भाऊ टाकसांडे, त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.